नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। माझ्याकडून सर्व विद्यार्थी एक अपेक्षा करते की गणिताचा सिलेबस एक्झॅक्ट काय पाहिजे सर, गणिताच्या सिलेबस मध्ये अजून काय भर पाडता येईल आणि व्यवस्थितरित्या स्टडी कसा करता येईल। बरेच विद्यार्थ्यांचे बरेच कमेंट आलेले आहेत आणि महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण गणित या विषयावर बोलणार आहोत। पेपर फर्स्ट असेल, पेपर फर्स्टला कंपल्सरी गणित आहे आणि सेकंडला मॅथ सायन्स वाल्यांना फक्त गणित आहे। अंकगणित या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे, प्लस तुम्हाला काय गोष्टी करणं गरजेचं आहे, कोणते टॉपिक सर्वात प्रथम करणं गरजेचं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणित विषयासाठी तुम्हाला लागतो तो सराव, आणि तो सराव आपण करून घेतोय। हा माझा संपर्क क्रमांक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यापायी स्वतःची पोस्ट घालवू नका, माझं स्पष्ट मत आहे। थोडक्यापायी स्वतःची पोस्ट हातातून घालवू नका। हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही क्लास जॉईन करू शकता। गणितासोबत इतरही करा, जबरदस्त आहेत। महाराष्ट्रात सर्वाधिक लेक्चर देणारा आपला क्लास आहे मित्रांनो, सर्वाधिक लेक्चर आहेत। आता गणित अंकगणित विचारतात कसं हे मी थोडक्यात सांगतो। साधारण आपले 30 प्रश्न विचारणार आहेत। किती? 30 प्रश्न। या 30 प्रश्नामध्ये एवढे टॉपिक दडलेले आहेत। अंकगणित विचारतात, बुद्धिमत्ता, बुद्धिमापन, बौद्धिक चाचणीवर सुद्धा काही क्वेश्चन असतात आणि विशेष म्हणजे भूमितीवर एक 4-5 क्वेश्चन 100% येतात। त्यासाठी मी महत्त्वाचे टॉपिक तुमच्या पुढे मांडतो। बघा, लक्षात घ्या। पहिलं म्हणजे संख्यावरील क्रिया, म्हणजे बेसिक क्रियावर आता मी बेसिकच चालू केलेलं आहे। विद्यार्थ्यांना बेसिक जोपर्यंत स्ट्रॉंग होणार नाही, 4 ते 5 प्रश्न याच्यावर अवलंबून असणार आहेत। कशावर? बेसिक घटकावर 4 ते 5 प्रश्न अवलंबून असतात, म्हणजे असतात। लसावी, मसावी, त्रिकोणी संख्या, बारीक सारी गोष्टी, मागची पुढची समसंख्या, मूळ संख्या, पूर्ण संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, याच्यावर प्रश्न असतात, म्हणजे असतातच। त्यामुळे बेसिक घटक तुम्हाला जबरदस्त करणं गरजेचं आहे। त्यानंतर आहे मित्रांनो लसावी मसावी, 100% 2 प्रश्न विचारले जातील। शेकडेवारी 3 प्रश्न विचारण्याची संभाव्यता असते। नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, काळ काम वेग, रेल्वे उदाहरणे, गणितीय क्रिया, मध्यमान, भूमितीमध्ये चतुर्थ प्रमाण, या घटकावर साधारण प्रत्येक घटकावर एक प्रश्न विचारलेला आढळून येतोय। आता सर फिक्स सिलेबस सांगता येतो का? अनुक्रमणिका असते का याची? मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या आधारावर हार्डनेस ठेवून पात्रता परीक्षेमध्ये ही एक चाळणी परीक्षा असल्यासारखीच आहे। त्यामुळे त्यांना विद्यार्थी संख्या कमी करायची असते, त्यामुळे ते काय करतात, हार्डच पेपर ठेवतात शक्यतो। ठीक आहे, चला त्यानंतर आहे बुद्धिमत्तामध्ये संख्या सिरीजवर प्रश्न असतो, आकृत्या मापनवर प्रश्न आलेला दिसून येतो, वयवारीवर प्रश्न विचारला जातो, आरसा प्रतिमावर प्रश्न विचारला जातो, कालमापन फिक्स प्रश्न कशावर? कालमापन, घड्याळ, नातेसंबंध दरवर्षी दिसून आलेले आहेत मित्रांनो। फिक्स क्वेश्चन दरवर्षी दिसून आलेत। माझ्याकडे इथे पेपर आहे मित्रांनो, मॅथ सायन्सचा पेपर आहे, दोन्ही पेपर आहेत, लक्षात घ्या। मॅथ सायन्सचा पण पेपर आहे आणि फर्स्ट पेपर पण आहे। या दोन्ही पेपरमध्ये मी प्रत्येक पेपर चालून बघितलेला आहे। प्रत्येक पेपरमध्ये कायम प्रश्न विचारला जातो। कशावर? या घटकावर कंटिन्युअसली प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो। तुम्हाला 30 पैकी 30 गुण घ्यायचे असतील तर हे घटक तुम्हाला करावेच लागतील। या घटकातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। ठीक आहे, भूमितीमध्ये वर्तुळावर, चौकोनावर, आयतावर, त्रिकोणावर, वृत्तचित्र, गोल इतर उदाहरणे विचारले गेलेले आहेत। म्हणजे साधारणपणे आपला मॅथचा सिलेबस असा असणार आहे। आणि मॅथचा सिलेबस करत असताना आता सर बुक लिस्ट कोणती वापरायची, बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो, सर बुक लिस्ट कोणती वापरायची? लिहा इथे, फक्त एक पुस्तक वापरा मित्रांनो, पंढरीनाथ राणे सरांचा आता शेवटचा टप्पा आहे। या पुस्तकातून स्टडी करावा, या पुस्तकातून तुम्हाला जबरदस्त फायदा होईल। रिझनिंग आणि मॅथ साठी छान पुस्तक आहे, दोन्ही पुस्तक वापरला तरी चालेल। पण
तुम्हाला मागचे क्वेश्चन पेपर करणं आवश्यक आहे. मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये कसा प्रश्न डिझाईन झालेला आहे, पुढल्या प्रश्न कसा येऊ शकतो, सातत्यपूर्ण एखाद्या घटकावर प्रश्न विचारला जातोय तेव्हा टीईटी मध्ये दरवर्षी त्याचा पॅटर्न न चेंज होता कंटिन्युअसली प्रश्न विचारले गेलेले दिसून येतात. मागच्या वर्षी रेल्वेला आला होता, पुढल्या वर्षी बी आला, त्याच्या पुढल्या वर्षी आला. 7 एक्झाम मध्ये रेल्वेवर आहेच प्रश्न, काळकामावर आहेच प्रश्न, वयवारीवर आहेच प्रश्न, कालमापनावर आहेच प्रश्न, घड्याळावर एखादा प्रश्न आहेच. म्हणजे मागच्या पेपरचा आधार घेऊन गणित विषयाचा स्टडी करायचा आहे. तो आपण करून घेत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे त्यांना फक्त 2 महिन्यासाठी 1,500 फीस आकारलेली आहे. या 1,500 मध्ये मागचे लेक्चर सुद्धा, नोट्स सुद्धा, गणिताचे सर्व नोट्स सोबतच सराव पेपर सुद्धा ऍड केलेले आहेत. म्हणजे समजा नोट्स वाचल्या किंवा नोट्स केल्या त्यानंतर पेपर सोडवले तर या विषयामध्ये मी तर म्हणेल शेवटच्या विद्यार्थ्याला सुद्धा 27 मार्क पडतील. ज्यांना हार्ड जाते ना त्यांना सुद्धा 27 मार्क पडतील. तो सराव आपण काटेकोरपणे करून घेत आहोत. माझे अनेक व्हिडिओ तुमचे युट्यूब चॅनलला तर पडलेले आहेच. ते व्हिडिओ पाहून आपली बॅच जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. संधी पुन्हा नाही, त्यासाठी तुम्हाला तयारी सुद्धा जोमात करणं गरजेचं आहे. टीईटी एक्झाम झाली की लगेच टेट एक्झाम आहे. गणित पिच्छा सोडणार नाही आपला, गणित आणि बुद्धिमत्ता पिच्छाच सोडणार नाही. त्यासाठी बी सिरियस, या विषयाबद्दल व्यवस्थित तयारी करावी. आगामी काळामध्ये रिझल्ट येण्यासाठी या विषयामधून जेवढं काही होईल तेवढा सराव करावा आणि आगामी काळामध्ये रिझल्ट मिळवावा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.